ज्या विधवा महिला आहेत किंवा ज्या एकल महिला आहेत, म्हणजे ज्यांचे वडील वारलेले आहेत पण डिवोर्स झालेला आहे किंवा अशा पद्धतीच्या ज्या काही बाबी आहेत, तर त्याच्यामध्ये त्यांचीही त्याच्यामध्ये विनंती होती, सूचना होती. मधल्या कालावधीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आदरणीय दादांच्याकडे सुद्धा त्या संदर्भातली चर्चा करण्यात आली आणि 31 डिसेंबर पर्यंत आपण KYC करण्याची मुदत ही वाढवत आहोत. म्हणजे जेणेकरून ज्या काही जिथं अतिवृष्टी झाली, पूर परिस्थिती झाली, तिथल्यांनाही महिलांना KYC साठी त्या ठिकाणी अधिकची मुदतीतून त्यांना KYC ची प्रक्रिया पूर्ण करता येईल. या व्यतिरिक्त ज्यांचे पतीचं निधन झालेलं आहे, वडिलांचंही निधन झालेलं आहे, अशांकडे जे सर्टिफिकेट नाही आहेत, म्हणजे अशांकडे त्यांचे जे डॉक्युमेंट्स नाही आहेत, त्यांचं डेथ सर्टिफिकेट असेल किंवा डिवोर्सचे न्यायालयांच्या जे काही डिवोर्सचे सर्टिफिकेट्स असतात, म्हणजे कोर्टचे जे डॉक्युमेंट्स असतात, ते त्यांना अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा एखाद्या गावामध्ये एखादी एकल महिला असेल किंवा एखादी विधवा असेल, तिच्या पतीचंही निधन झालं आणि वडिलांचंही निधन झालेलं आहे, अशा महिलेनी लाभार्थ्यांनी जर ते डेथ सर्टिफिकेट किंवा त्या डॉक्युमेंट्स जर तिथल्या अंगणवाडी सेविकेकडे उपलब्ध करून दिले, तर ती त्याची जे सर्टिफिकेट आहे ते CDPO कडे देऊन त्या संदर्भातली सगळी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतील. आम्ही आजच त्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा निर्गमित करत आहोत. त्याच्यामध्ये ज्या ज्या गावातल्या किंवा शहरातल्या तिथल्या अंगणवाडी केंद्र आहेत, ज्या अंगणवाडी सेविका आहेत, त्यांच्याकडे त्यांनी तशा पद्धतीचे कागदपत्र सबमिट करायचे. इन द मीन वाईल त्या मध्यंतरी त्या कालावधीमध्ये आम्ही वेबसाईटवर पण तशा पद्धतीचं ऑप्शन हे देण्याच्या दृष्टिकोनातून आमचं काम हे सुरू आहे. रोज साधारणपणे 4 ते 5 लाख महिलांचं KYC ची प्रक्रिया ही त्या ठिकाणी होत आहे. मधल्या कालावधीमध्ये थोडं 1-2 लाखावरती संख्या आलेली होती, पण नंतर पुन्हा एकदा त्या वेबसाईट आणि संबंधित विषयांवर काम करून आता ती पूर्वपदावर आलेली आहे. तर या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि दादा यांच्या सूचनेनुसार आपण ती 31 डिसेंबर पर्यंत मुदत वाढवत आहोत. जून 2024 मध्ये ही योजना झाली. 1 जुलैपासून लाभार्थ्यांनी याच्यामध्ये फॉर्म भरायला सुरू केले. सरकारी नोकरींमध्ये जे असणारे लाभ घेणारे होते, जवळपास 7 ते 8 महिन्यांपासून किंवा त्याच्याही आधीपासून जसं जसं विभागाच्या यंत्रणेच्या लक्षात येत गेलं, तसं तसं त्यांचा लाभ तिथल्या तिथे थांबवत गेलेला आहे. 6-8 महिन्यानंतर ज्यांचं निदर्शनास आलेलं आहे, त्यांच्या पगारातून ती ट्रेजरीमध्ये म्हणजे सरकारी तिजोरीमध्ये परत घेण्याची प्रक्रिया सुद्धा जवळपास 6-8 महिन्यापासून त्या ठिकाणी सुरू आहे. आणि ज्यांना नवीन सरकारी नोकरी लागते, जशी पोलीस भरती जशी होते किंवा सरकारी नोकरी जशी लागते, तसं ते डॉक्युमेंट त्या विभागाकडे देतात की आता मी या योजनेमध्ये पात्र नाहीये. तर त्या पद्धतीने आपण ते अपडेट करत असो. जसं जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला डेटा मिळाला नमो शेतकरी योजनेचा, साधारणपणे तो 5 ते 6 लाखाचा डेटा होता आणि मग त्या पद्धतीने त्यांचा लाभ आपण 1000 रुपये त्यांना नमो शेतकरीचा आणि 500 रुपये लाडकी बहीणचा असा आपण सुरू केला. तसंच सेवार्थचं ज्या वेळेला आम्हाला 2500चा डेटा मिळाला, आपण त्यांचा लाभ तिथल्या तिथंच फेब्रुवारी महिन्यातच आपण बंद करून टाकला. काही वेळेला असं होतं की प्रसार माध्यमांकडे किंवा पत्रकार म्हणजे वर्तमानपत्रांकडे 2-2, 3-3 महिन्यानंतरचे केसेस सुद्धा समोर येत आहेत आणि मग ते नव्याने आत्ताच झालेत. अशा पद्धतीची त्या ठिकाणी एक म्हणजे संभ्रम निर्माण होत आहे. आम्हाला ज्या वेळेला सरकारी जिथं नोकरी लागलेली असेल किंवा काय, हे जसं त्यांच्या याच्यावर अपडेट होतं त्यावेळेसपासूनच आपण त्यांचा लाभ देण्याची प्रक्रिया बंद करत असतो. जो 12,000 12,500 पुरुषांच्या संदर्भात पण होता, तिथं काही अशा केसेस आहेत जिथं घरामध्ये महिलेची अकाउंटच नव्हती आणि त्यावेळेला त्यांनी पुरुषांच्या याच्यावर सुरू केलेलं होतं. नंतर स्वतःची स्वतंत्र अकाउंट आल्यानंतर त्यांनी ते अकाउंट बदलण्याचा सुद्धा प्रयत्न केला. आता त्या सगळ्या याच्यामध्ये ही KYC ची प्रक्रिया ही अतिशय उपयुक्त ठरणार आहे की याच्यामधनं लाभार्थी जे जेन्युइन आहेत ते 31 डिसेंबर पर्यंत एकदा KYC झालं की मग याच्यामध्ये अशा पद्धतीच्या कुठल्याही घटना ज्या 6-8 महिन्यापूर्वी झाल्या त्या होणार नाहीत. आणि जे पुरुष लाभार्थ्यांनी काही ठिकाणी जिथं लाभ घेतलेला आहे तिथंही आम्ही व्हेरीफाय केलंय. ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला त्याच वेळेला तिथं त्यांचा लाभ वितरणाची प्रक्रिया ही थांबवण्यात आलेली आहे आणि ज्यांची नाही तर त्यांना दंड आकारण्याच्या संदर्भातली सुद्धा किंवा त्यांच्याकडनं ती
जी रक्कम आहे ती पुन्हा एकदा वसूल करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा जो प्रस्ताव आहे तो विभागाच्या वतीने शासनापर्यंत जाणार आहे. सुरुवातीच्या कालावधीमध्ये आम्हाला सेवार्थीचा आलेला, सेवार्थी खरं तर 8,000 पेक्षा जास्ती आहेत, पण आम्हाला तो डेटा जसा उपलब्ध झाला 2-2.5 हजारचा, आम्ही तिथल्या तिथे ती प्रक्रिया त्यांना वितरित करण्याची थांबवली. साधारणपणे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातली घटना आहे. सरकारीमध्ये पण बरेचसे असे आहेत ज्यांची सरकारी नोकरी लागल्यानंतर स्वइच्छेने त्यांनी आपलं जे चलन असतं सरकारी चलन याच्यातनं त्यांनी ती रक्कम परतफेड केलेली आहे. जिथं जिथं प्रशासनाच्या स्थानिक प्रशासनाच्या लक्षात आलं तिथं तिथं त्यावेळेला त्यांनी एकतर तो लाभ बंद केलेला आहे आणि जर त्यांना 3 महिन्याचा लाभ गेला असेल तर त्यांच्याकडनं दर महिन्याचा वसूल करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा प्रक्रिया केलेली आहे. त्यामुळे साधारणपणे ही जी संख्या आहे ही काही फार मोठी नाही आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर 1% पण आतली असणारी संख्या आहे आणि ती प्रक्रिया जी आहे ती आपल्याकडे, ती विभागाकडे ती रक्कम परत येणार नाही. ती शासनाचं जे ट्रेजरी डिपार्टमेंट आहे यांनी जो एक ठराविक हेड आम्हाला ओपन करून दिलेला आहे ती त्याच्यामध्ये येते आणि मग ती शासन जमा होते. नाही, ही प्रक्रिया सुरू आहे. म्हणजे ही कसं आहे, जसं आता तुम्ही पोलीस भरतीच्या संदर्भातलं म्हटलं की पोलीस भरती जशी जशी होत त्याच्यातले जे लाभार्थी असतील ज्यांची पोलीस भरतीमध्ये नियुक्ती झाली मग ते नंतर 1-1.5 महिन्याच्या नंतर कालावधीमध्ये ते विड्रॉ करायला लागतात. त्यामुळे दर महिन्याला अशा पद्धतीचे आकडे येत असतात. जसं 65 वय च्या पलीकडे ज्या महिला जातात ती दर महिन्याला रिवाईज होत असते. म्हणजे जसं जसं ते 65 वर्षाच्या पुढे जातात तसं तसं ते अपडेट होत जातं. म्हणजे जे ऑक्टोबर महिन्यामध्ये लागू आहे ते नोव्हेंबरमध्ये लागू होईलच अशातला काही भाग नसतो. आणि जसे जसे त्यांच्या डॉक्युमेंटचे व्हेरिफिकेशन होत जातात, इतर सगळ्या बाबी त्यांच्या पूर्तता होत जाते, त्या पद्धतीनं ती प्रोसिजर ही पार पडत असते. एक तर आपण याआधी बघितलेलं आहे की ज्या वेळेला भूकंपाची असेल, अतिवृष्टी असेल, पुराची ज्या वेळेला परिस्थिती येत असते त्यावेळेला तिथल्या स्थानिक प्रशासन म्हणजे महसूल विभाग जो असतो तो या दाखल्यांच्या संदर्भामध्ये तिथं ते काम करत असतात. कारण तिथले जे म्हणजे अगदी ग्राउंड लेवलला मंडल अधिकारी असतात, तलाठी असतात, यांच्याकडे पंचनाम्यांची नोंद झाल्यानंतर त्या पंचनाम्यांमध्ये तो डेटा येतो की त्यांचं काय काय त्याच्यामध्ये त्यांनी कागदपत्री कुठली गमावलेली आहेत किंवा काय काय नुकसान झालेलं आहे आणि त्यानुसार त्या कागदपत्रांची किंवा त्या दाखले असतील त्याची पुन्हा एकदा नव्याने बनवणं ही सगळी प्रक्रिया ही त्यानिमित्ताने होत असते. त्याला कालावधी लागत असतो कारण तो महसूल यंत्रणेचा भाग असतो. म्हणून आम्ही ही मुदतवाढ दिलेली आहे. कारण आता गेल्या महिन्यातच आपल्याकडे ही अतिवृष्टी आणि पूरची परिस्थिती झाली आणि मग त्या कालावधीमध्ये त्यांना साधारणपणे 2 ते 3 महिन्याचा कालावधी पुन्हा एकदा त्यांचं नव्याने आधार कार्ड बनवणं किंवा वोटिंग कार्ड बनवणं किंवा त्यांचे समजा त्यांचा जातीचा दाखला असेल किंवा इतर म्हणजे इन्कम सर्टिफिकेट असेल, या सगळ्या गोष्टींसाठी तो कालावधी जात असतो आणि म्हणून हा आपण 31 डिसेंबरपर्यंत वाढवलेला आहे. अतिशय आनंद आहे. निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे. 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील. अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आजपासून समाप्त झालेली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. भरपूर दिवसापासून बहिणी वाट पाहत होत्या की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी जमा होईल. अखेरकार तुमची प्रतीक्षा आजपासून समाप्त झालेली आहे. कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आजपासून वाटप सुरू करण्यात आलेला आहे. हो, अतिशय आनंदाची बातमी आहे. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांनी पत्रकार परिषदेमध्ये एक बातमी दिलेली आहे की लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता आजपासून आम्ही वितरण करत आहोत. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्यासोबतच महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडम या उपस्थित होते. आज सकाळी डेबिटीचा बटन दाबून पहिल्या टप्प्यामध्ये लाडक्या बहिणींना 2,415 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि 12 जिल्ह्यांमध्ये हप्ता वितरण होत आहे. हप्ता तुम्हाला 1,500 रुपये प्रमाणित जमा होत आहे. यामध्ये ज्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही त्या बहिणींना देखील ऑक्टोबर महिन्याचे 1,500 रुपये आणि नोव्हेंबर महिन्याचे 1,500 रुपये असं 3,000 रुपयाचा मेसेज येत आहे. पण भरपूर अशा प्रश्न येत आहे की लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा एकत्र जमा होतोय का? तर याला उत्तर आहे नाही. तुम्हाला फक्त नोव्हेंबर महिन्याचेच 1,500 रुपये जमा होत आहे. पण ज्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचे आले नाही त्यांना 2 हप्त्याचे पैसे दिले जात आहे.
आता या बैठकीमध्ये काय काय निर्णय झालेले आहेत सर्व निर्णय तुम्हाला वाचून दाखवतो आणि जी यादी आलेली आहे ती यादी मी तुम्हाला वाचून दाखवतो. कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप झाले आणि कोणत्या बँकांमध्ये पैसे आलेले आहेत. या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय झालेला आहे. ज्या बहिणींची KYC झाली असेल त्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपये जमा होत आहे, पण 10 बँकांची नावं आलेली आहे. आता ज्या छोटी खाजगी बँक आहेत, छोट्या खाजगी बँक आहेत ज्यांचा स्वतःचा IFSC कोड नसतो, या बँकांमध्ये आता लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार नाही. ज्या मध्यमवर्गीय किंवा ज्या बँकांकडे स्वतःचा IFSC कोड आहे त्याच बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आता जमा होतील. जर तुमचं खातं छोट्या खाजगी बँकांमध्ये असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही, म्हणून तुमचं खातं आता चेंज करावं लागेल. कदाचित मी तुम्हाला 10 बँकांची नावं वाचून दाखवतो. या 10 बँकांपैकी खातं असेल तरच पैसे येतील. त्या 10 बँकांचे नावं वाचून दाखवतो. आणि त्यासोबतच महाराष्ट्र राज्यामध्ये आता एक मोठा निर्णय झालेला आहे, GR आलेला आहे याचा, की फक्त लाडकी बहीण योजना नाही, लाडकी बहीण योजनासोबत भरपूर अशा योजना आहेत. त्या योजनेच्या माध्यमातून गरीब व्यक्तींना, महिला असो पुरुष असो, सर्वांना वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत. जसं शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे दिले जातात, महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले जातात आणि त्याचसोबत संजय गांधी निराधार योजना असू द्या, अपंग व्यक्तींना त्यांना महिन्याला पगार दिला जातो. अशा पद्धतीने वेगवेगळ्या योजना आहेत. आता भांड्याची किट वाटप झाली. आता भांड्याची किट बांधकाम कामगार विभागाच्या माध्यमातून आता भांड्याची किट वाटप झाली. आता भांड्याची किट वाटप झाल्यानंतर यामध्ये आता एक पेटी वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे. पेटी वाटप म्हणजे ज्यांना भांड्याची किट भेटलेली आहे त्यांना एक पेटी वाटप होत आहे, त्यासाठी फॉर्म सुरू झालेला आहे. ही माहिती तुमच्यापर्यंत आली नसेल तर तुम्ही या माहितीनुसार लवकरात लवकर फॉर्म भरून घेणं गरजेचं आहे. आता आचारसंहिता चालू असल्यामुळे तुम्हाला फॉर्म भरायला अडचण येऊ शकते. 15 ते 20 दिवसाचा कालावधी आहे, तर तुम्ही यामध्ये 15-20 दिवसासाठी तुम्ही फॉर्म भरू शकत नाही, पण फॉर्म 15-20 दिवसानंतर सुरू होणार आहे आणि लवकरात लवकर तुम्ही याचा फॉर्म भरून लाभ घेऊ शकता. आता महाराष्ट्रामध्ये शिलाई मशीन योजना आहे, पिठाची गिरणी योजना आहे, या वेगवेगळ्या योजना येत आहेत. तर या सर्व योजनांबद्दल याचा GR आल्यानंतर याबद्दलची सर्व डिटेलवर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, की शिलाई मशीनसाठी कोणकोणते कागदपत्र लागतील, याचा फॉर्म कुठं भरायचा, कसा भरायचा आणि कोणाला लाभ दिला गेलेला आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरलेला आहे त्या सर्व बहिणींना शिलाई मशीन वाटप होईल का फक्त काही ठराविक महिलांना शिलाई मशीन वाटप केले जात आहे. तर याचं उत्तर आहे की याचा प्रॉपरली जसं GR येणार आहे त्या GR मध्ये मेन्शन केलं जाईल की कोणत्या बहिणींना शिलाई मशीन दिलं जाईल, कोणत्या बहिणींना शिलाई मशीन दिलं जाणार नाही आणि यासाठी किती फी लागणार आहे. कारण शिलाई मशीनसाठी तुम्हाला काहीतरी फी जमा करावं लागेल तरच शिलाई मशीन तुम्हाला दिले जाणार आहे. तर याचा डॉक्युमेंट वगैरे सर्व काही जसं याचा GR येईल त्याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही माहिती पोहोचवणार. आणि घराची म्हणजे घरचक्की जे म्हणतो आपण पिठाची गिरणी, त्याला सुद्धा आता प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे. ही सुद्धा योजना आता सुरू होणार आहे. आता या महाराष्ट्रामध्ये जेवढे पण योजना आहेत त्या सर्व योजनांबद्दल आपण माहिती देत असतो. महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर अशा योजना आहेत, त्याबद्दल तुम्हाला माहीत नसल्यामुळे तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकत नाही. म्हणून महाराष्ट्रामध्ये जेवढी योजना असतील सर्व योजनांची माहिती आपण या चॅनलवर देत असतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये जी नवीन योजना सुरू झाली किंवा जी योजना सुरू आहे त्याबद्दल कसं माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तर बघा, सर्वात प्रथम आपण पाहूया की महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जो आता वाटप होतोय कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये वाटप केले जात आहे. आता KYCची प्रक्रिया जवळपास 50% तरी संपलेली आहे, म्हणजे 1,10,00,000 महिलांची KYC झालेली आहे. आता उर्वरित भरपूर अशा महिला आहेत त्यांची KYC झालेली नाही. तर तुम्हाला सांगतो की लाडकी बहीण योजनेसाठी KYC साठी जी आता मुदत आहे ती मुदत वाढ होणार आहे. स्वतः महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे मॅडम यांनी घोषणा केलेली आहे की यामध्ये आम्ही मुदत वाढ करणार आहोत, कारण बऱ्याचशा बहिणींचे अजूनही KYC झालेले नाही. यामध्ये अशा अडचणी येत आहे की ज्या बहिणींचे कुटुंबामध्ये बघा 2 ऑप्शन आहे की ज्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरलेला आहे त्यांचे पतीचं आधार कार्ड किंवा त्यांच्या वडिलांचं आधार कार्ड, लग्न झालं असेल तर पतीचं, लग्न झालं नसेल तर वडिलांचं आधार कार्ड देणं अनिवार्य आहे. पण यामध्ये काय बदल करण्यात आलेला आहे की लग्न झाल्यानंतर ज्या बहिणीचं लग्न झालेलं आहे तिचा पती वारला असेल तर त्यांची KYC साठी ऑप्शन नव्हता, पण आता एक नवीन ऑप्शन तिथं टाकण्यात आलेला आहे. अजून त्याला पूर्ण अपडेट झालेलं नाही, पण महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे मॅडम यांनी घोषणा केलेली आहे की लवकरच तुम्हाला एक ऑप्शन तिथं दिसणार आहे. तो ऑप्शन असणार आहे की
ज्या बहिणींचं लग्न झाल्यानंतर त्याचे पती वारले असतील तर त्यांचं ते मयत सर्टिफिकेट मृत्यू प्रमाणपत्र आपण म्हणतो ते तुम्ही तिथं सादर करू शकता, जोडू शकता. असं ऑप्शन देण्यात येणार आहे. अजून सुरू झालेलं नाही पण देण्यात येणार आहे. आणि ज्यांचे वडील वारले असतील वडीलचं मृत्यू प्रमाणपत्र तिथं देऊन तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकता, असं JR मध्ये माहिती आलेली आहे. आता मोठी बातमी आपण पाहूया की लाडक्या बहिणींना आज कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पैसे वाटप होत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांची नावं आलेली आहे. तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर पहिला टप्पा तुम्हाला आता सुरू झालेला आहे. बघा 36 जिल्ह्यांपैकी आज 12 जिल्ह्यांमध्ये, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये, परवा 12 जिल्ह्यांमध्ये, असं 36 जिल्ह्यांमध्ये 3 दिवसामध्ये कंप्लीट होणार आहे. तर आज या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहे. पहिला जिल्हा येतो पुणे. तुम्ही जर पुण्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला पैसे येत आहे. दुसरा जिल्हा येतो रत्नागिरी. तिसरा जिल्हा येतो सिंधुदुर्ग. चौथा जिल्हा येतो सोलापूर. पाचवा जिल्हा येतो बीड. सहावा जिल्हा येतो गोंदिया. सातवा जिल्हा येतो चंद्रपूर. आठवा जिल्हा येतो नाशिक. नववा जिल्हा येतो जालना. 10वा जिल्हा येतो धुळे. 11वा जिल्हा येतो नागपूर आणि शेवटचा जिल्हा येतो छत्रपती संभाजीनगर. या 12 जिल्ह्यांची नावं आलेली आहे. तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आज सकाळी डीबीटीचा बटन दाबून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे. आतापर्यंत तुम्हाला हप्ता आला असेल तर कमेंटमध्ये हो म्हणा. तर आता बघा, या जिल्ह्यांपैकी जरी तुम्ही राहत असाल तरी सुद्धा तुम्हाला हप्ता जमा झाला नसेल तर याचं कारण आहे 10 बँकांपैकी तुमचं खातं असणे गरजेचं आहे. या 10 बँकांपैकी वेगळं काही खातं असेल तर तुम्हाला पैसे जमा होणार नाही. कारण छोट्या खाजगी बँकांना आता पैसे जमा होत नाही. म्हणून 10 बँकांची नावं आलेली आहे. तुम्हाला वाचून दाखवतो. बघा, पहिलं बँक आहे HDFC बँक. तुम्ही जर HDFC बँकमध्ये तुमचं खातं असेल, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना, तर तुम्हाला पैसे जमा होणार आहे. दुसरं बँक येतं ICICI बँक. तिसरं बँक येतं कोटक महिंद्रा बँक. याचा सुद्धा स्वतःचा IFSC कोड आहे आणि मोठं बँक आहे. येस बँकला सुद्धा प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे. कॅनडा बँक, युनियन बँक, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र पोस्ट ऑफिस. म्हणजे पोस्टात जरी खातं असेल तरी सुद्धा तुम्हाला हप्ता जमा होणार आहे. कारण या पोस्टाच्या खात्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया याचा IFSC कोड असल्यामुळे पोस्टामध्ये जरी खातं असेल तरी सुद्धा तुम्हाला पैसे जमा होत आहे. तुम्हाला हप्ता जमा झाला असेल तुम्ही तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता. फोनवर गुगल पे असू द्या, फोनपे असू द्या, कुठल्याही प्रकारचे तुम्ही मेसेज येणार नाही. कदाचित मेसेज यायला प्रॉब्लेम होतोय. मेसेज आला नसेल तर तुम्ही तुमच्या गुगल पे, फोनपेच्या माध्यमातून चेक करू शकता किंवा जवळच्या CSC सेंटरला जाऊन तुम्ही चेक करू शकता तुम्हाला हप्ता जमा झाला असेल. या 12 जिल्ह्यांपैकी उद्या 12 जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे आणि परवा 12 जिल्ह्यांमध्ये. या सर्व जिल्ह्यांची नावं आलेली आहे. तर बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना ही प्रसिद्ध योजना आहे. या योजनेचा हप्ता तुम्हाला दिला जातो. आता तुम्हाला बिहारमध्ये माहीत आहे परत NDAची सरकार आलेली आहे, म्हणजे भाजपची सरकार आलेली आहे. तर यामध्ये त्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा 10,000 रुपये महिना असं वाटप केले जात आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 1500 रुपये प्रमाणे पैसे वाटप होत आहे. तर यामध्ये आता वाढून 2100 रुपये प्रमाणे पुढच्या वर्षापासून म्हणजे 2 महिन्यानंतर जानेवारीचा हप्ता तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे भेटावा असं तुम्हाला जर वाटत असेल तर कमेंटमध्ये 2100 रुपये असं लिहून तुम्ही कमेंट करू शकता. जास्तीत जास्त महिलांनी 2100 रुपये असं कमेंट करा. कमेंट केल्यानंतर आपण त्याला रिकमेंट करू आणि त्याला पोस्ट करू की आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये प्रमाणे जे वचन दिलेलं आहे ते 2100 रुपये प्रमाणे लाडक्या बहिणींना पैसे भेटावं म्हणून तुम्ही कमेंटमध्ये 2100 रुपये लिहू शकता. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत, महिलांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सर्वांना यासाठी माहिती गेली पाहिजे की बिहारमध्ये जसं 10,000 रुपये वाटप झाले, आपल्याला जास्त नको आहे पण 2100 रुपये प्रमाणे बहिणींना जे वचन दिलेलं आहे त्याप्रमाणे हप्ता वाटप व्हावं म्हणून 2100 रुपये कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.